लहुजी शक्ती सेनेची राज्यस्तरीय बैठक नाशिक येथे संपन्न झाली। नाशिक येथील नभांगण लॉन्समध्ये लहुजी शक्ती सेनेची राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक संस्थापक अध्यक्ष श्री विष्णुभाऊ कसबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। प्रमुख मार्गदर्शक व उपस्थिती म्हणून लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून युवक प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ क्षीरसागर, प्रदेश उपाध्यक्ष अमोल चव्हाण, संतोष भाऊ अहिरे, प्रदेश सचिव वामनराव भिसे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, मराठवाडा विभाग अध्यक्ष प्राचार्य दिलीप अर्जुने सर, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष महादेव भाऊ भोसले, तर महाराष्ट्र अध्यक्ष प्राचार्य दिनेश खरात, मुंबई प्रदेशाध्यक्ष बाळू जाधव, प्रदेश सचिव पंकज जाधव, भारतीताई वानखेडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनकरराव लांडगे, प्रदेश सचिव जितेंद्र सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक ठराव संमत करण्यात आले। त्यात सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास मान्यता दिल्याबद्दल अभिनंदन याचा ठराव करण्यात आला। सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट गवई साहेब यांचा अभिनंदनचा ठराव करण्यात आला। आगामी काळात या वर्गीकरणासाठी रोजी शक्ती सेना पूर्ण ताकदीने महाराष्ट्रभर पाठपुरावा करणार असून या वर्गीकरणास विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल असाही ठराव करण्यात आला। अनुसूचित जातीची जातीनिहाय जनगणना होणे बंधनकारक आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी यासाठी आयोग स्थापन आहेच, परंतु आयोगाने ते काम लवकरात लवकर सुरू करावे या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेचे शिष्टमंडळ राज्य सरकारच्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेट देणार आहे। लहुजी शक्ती सेनेची गाव तिथे शाखा तालुका जिल्हा स्तरावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागतासाठी विविध उपक्रम राबवण्यात यावे असाही ठराव करण्यात आला आहे। यानंतर संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे, प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, प्राचार्य मारुतीराव लोंढे, प्राचार्य दिलीप अर्जुने, प्राचार्य दिनेश खरात, पंकज जाधव, दीपालीताई वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व काही सूचना मांडण्यात आल्या। यावेळी बाळू आठवले यांनी प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या कार्यक्रम यशस्वीतेसाठी लहुजी शक्ती सेनेचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष प्राचार्य दिनेश खरात, प्रदेश उपाध्यक्ष संतोष भाऊ अहिरे, जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ इंगळे, शहराध्यक्ष प्रदीप साळवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य परशुराम साठे, अमोल आल्हाट, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्राचार्य रवींद्र सुरवशे, जिल्हा संघटक रंगनाथ कुचेकर, विद्यार्थी आघाडीचे शहर अध्यक्ष सतीश गवारे, आकाश टाकतोडे, संतोष उफाडे, अशोक हातगले, बाळासाहेब वैराटे आदींनी परिश्रम घेतलाय। बैठकीचे सूत्रसंचालन जितेंद्र सोनवणे यांनी केलंय, तर आभार प्राचार्य दिनेश खरात यांनी मानले। महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य, जिल्हाध्यक्ष व वेगवेगळ्या आघाडीचे अध्यक्ष बैठकीस उपस्थित होते। नाशिक या ऐतिहासिक शहरामध्ये लहुजी शक्ती सेनेची लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक आणि या ठिकाणी निर्धार संकल्प मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे।
गेल्या 1 तारखेला भारतीय सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो ऐतिहासिक निर्णय दिलात, ज्या निर्णयानं सामाजिक समता प्रस्तावित समाजामध्ये होणार आहे, त्या सर्वोच्च न्यायालयाचे आभार. ज्या न्यायपीठानं जो निर्णय दिलात त्या न्यायपीठाचा आणि त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी खास करून या विषयासह सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये आज त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारने केली पाहिजे. या अनुषंगानं सत्ता आणि संपत्तीमध्ये या देशातील ठराविक लोकांची जी मक्तेदारी राहिलेली आहे त्याच्यामध्ये उपेक्षित समाजाला लहुजी शक्ती सेना परिवाराच्या वतीनं आपल्याला सहभागी करून घेण्याची संधी मिळाली पाहिजे. ही न्याय्य भूमिका घेऊन या सामाजिक प्रश्नांना तडीस नेण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून केलेलं आहे. हा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा या निकालाद्वारे या सर्वोच्च न्यायालयानं जो निर्देश राज्य सरकारला दिलेला आहे, आम्ही या आजच्या या बैठकीच्या माध्यमातून निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून या सरकारला अल्टिमेटम देऊ इच्छितो आहे की तात्काळ या विषयावर सरकारनं आपली भूमिका या ठिकाणी विशद करावी आणि तात्काळ या विषयाची या अंमलबजावणी झाली पाहिजे. या विषयाच्या अनुषंगानं आज तातडीनं बैठक घेऊन आम्ही उद्यापासून त्याच्यावर काम करतोय आणि रस्त्यावर उतरण्याची भूमिका निश्चितपणे लहुजी शक्ती सेना परिवार या ठिकाणी करणार आहे. आणि या निर्णयाच्या आड जो कोणी येणारा असेल त्याला आडवं करण्याची भूमिका लहुजी शक्ती सेना परिवार या चळवळीमध्ये या लढ्यामध्ये आम्हाला प्राणाची आहुती द्यावा लागली तरी चालेल, ते बेहतर होईल. परंतु आम्ही आरक्षण वर्गीकरण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपेक्षित असलेला समता स्वातंत्र्य आणि न्याय आमच्या पदरात पाडून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी भूमिका या ठिकाणी ठामपणानं ठरलेली आहे आणि त्याची अंमलबजावणीचा पायाभरणी आज या कार्यक्रमाच्या बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी झाली. येणाऱ्या विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. त्याचबरोबर इतर अनेक विषय या ठिकाणी आजच्या या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आले. प्रामुख्याने जो दिनांक 1 तारखेला सुप्रीम कोर्टाने जो निकाल या ठिकाणी उपेक्षित घटकांच्या बाजूने दिलेला आहे त्या निर्णयासंदर्भात या ठिकाणी आज या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. जे राज्यभरामध्ये, देशभरामध्ये या वर्गीकरणाच्या संदर्भातील, क्रिमी लेअरच्या संदर्भातील विविध राजकीय पक्ष, नेते मंडळी, विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने जो उहापोह या ठिकाणी देशभरामध्ये कालपर्यंत केला होता, काल मात्र त्या भारत बंदच्या माध्यमातून तो फुगा फुटलेला आहे. खऱ्या अर्थाने जो या ठिकाणी या आरक्षणाचा लाभधारक राहिलेला आहे त्यातीलच अनेक लोकांना असं वाटतं की या ठिकाणी जो उपेक्षित घटक राहिलेला आमचा लहान भाऊ आहे त्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. या अनुषंगाने या ठिकाणी अनेक सामाजिक किंवा आमच्याच भावबंधापैकी अनेक जण या ठिकाणी मतं व्यक्त करत असताना विशेष करून आजच्या या बैठकीमध्ये भूषणजी गवई यांचा या ठिकाणी खास करून उल्लेख केलेला आहे आणि त्यांचे विशेष असे आभारचा ठराव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कारण 7 न्यायमूर्तीपैकी एकमेव असे जज होते जे गवई साहेब होते, रासू गवई साहेब यांचे ते चिरंजीव यांनी जो त्या ठिकाणी जे मत आपलं व्यक्त केलं, निश्चित त्यांना या ठिकाणी सॅल्यूट आहे. समाजाच्या वतीने, लहुजी शक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या आभाराचा, अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. मात्र निश्चित हा निर्णय झालेला असताना आपण पाहिलं तर आंध्र प्रदेश सरकारने हा निर्णय तात्काळ त्या ठिकाणी लागू केलेला आहे. इतरही राज्य त्या ठिकाणी हा निर्णय त्या ठिकाणी प्रत्येक त्या राज्यामध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार करत असताना, कारवाई करत असताना मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये कुठंतरी थोडंसं उदासीनता या सरकारच्या माध्यमातून वाटते. निश्चित आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत, मात्र घटक पक्ष असताना या ठिकाणी आम्हाला पदापेक्षा आमच्या भावी पिढीचं भविष्य महत्त्वाचं आहे. त्याकरिता या ठिकाणी राज्य सरकारने तात्काळ हा निर्णय घ्यावा. आम्ही तुमच्याकडे आमदारकी, खासदारकी मागायला आलो नाही किंवा इतर कुठल्या मंत्रिपदाच्या बाबतीत तुमच्याकडे आलो नाही. मात्र निश्चित ज्या लढा घेऊन, जो विषय घेऊन या ठिकाणी आपल्याशी आम्ही महायुतीमध्ये सहभागी झालेलो आहोत, तो विषय आपण तात्काळ या ठिकाणी निकाली लावा, एवढीच विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला करतो. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर किती जागा लढवणार त्या संदर्भात आज राज्य कार्यकारिणीमध्ये या ठिकाणी चर्चा करण्यात आली. त्यासाठी एक समिती तयार करण्यात आलेली आहे. एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये 288 पैकी अनुसूचित जातीच्या 29 जागा आहेत. इतरही काही जागा आहेत की ज्या ठिकाणी मातंग समाजाला त्या ठिकाणी जर उमेदवारी मिळाली पक्षाकडून तर भले त्या ठिकाणी जनरल ओपन असेल, त्या ठिकाणी सुद्धा मातंग समाजाचे अनेक सक्षम असे पदाधिकारी आहेत जे निवडून येऊ शकतील. त्यासाठी अभ्यास करण्याकरिता या ठिकाणी आजच समितीची घोषणा करण्यात आली. त्या समितीच्या माध्यमातून आठवडाभरामध्ये या ठिकाणी तो अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती निश्चित भविष्यामध्ये निर्णय घेण्यात येईल.